श्री स्वामी समर्थ। आज मी कारल्याची भरलेली भाजी केलेली आहे, मसाला भरलेला। तर अशा प्रकारे काप करायचे, त्याचे 4 तुकडे हाफ मध्ये कट करायचे आणि आतून त्याला मीठ लावून ठेवायचे 5-10 मिनिटं। त्याच्यामध्ये भरायला पण मसाला तयार करूया। प्लेटमध्ये मी 4-5 चमचे कूट घेतलेले शेंगदाण्याचं, त्याच्यात मीठ टाकलेले आणि आपलं काळं तिखट, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, सब्जी मसाला, हळद थोडीशी, हे सगळं टाकून मिक्स करायचं आहे। त्याच्यामध्ये आले लसूण खोबरे पेस्ट पण टाकायची 1-1.5 चमचा। कारल्याचे फोड केलेले ते स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यामध्ये हा मसाला आहे ना भरायचा आहे, व्यवस्थित भरायचा आहे। थोडीशी कोथिंबीर मिक्स करायची आहे। तर मैत्रिणींनो, मी अशाच वेगवेगळ्या आपल्या डेलीच्याच रेसिपी असतात महाराष्ट्रीयन, त्याच मी करणार आहे। चॅनल पुढे न्यायचं, ग्रो करायचं आहे आपल्या रेसिपीचा, तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचं भरभरून प्रेम द्या। कढईमध्ये तेल घ्यायचे, त्याच्यामध्ये जिरे आणि हिंग टाकून मिक्स केल्यानंतर तो आपला भरलेला सगळा अख्खा मसाला राहिला असेल थोडा तर तोही टाकायचा, सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कुरकुरीत होईपर्यंत असं परतून घ्यायचं खाली चिटकेपर्यंत आणि मग नंतर पाणी वतायचं आहे। पाणी भरपूर वतायचं शिजण्यासाठी, शिजायला वेळ लागतो तसा। प्लेट ठेवायची आहे त्याच्यावर शिजवताना पाणी टाकून। कारल्याची भाजी मी दरवेळेला अशीच करते, खूप अशी ही लागत नाही, कडू, छान लागते, तिखट, आणि सगळेच खातील अशी ही भाजी होते, खाऊ शकतात लहान मुलेही। हा व्हिडिओ कुठपर्यंत जातोय मला माहिती नाही, पण मी बारामतीची आहे। तुम्ही कुठून आहात कमेंट करा। मी नवीन असल्यामुळे जास्त व्ह्यूज पण येत नाही आहेत, पण काय 1000च्या पुढेही जातात, त्याच्या पुढे नाही। नवीन चॅनल असल्यावर खूप स्ट्रगल करावं लागणार आहे ग्रो होण्यासाठी, त्याच्यासाठी मला तुमची गरज आहे। सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।